मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील मुलींना मिळणार आहेत 1,00,000 रुपये. काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलांना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. 19,70,00,000चा जो निधी आहे शासनाच्या माध्यमातून वितरित करणार अशा जो बातमी आहे आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. आणि एकात्मक बाल विकास सेवा योजना आयुक्ताला नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 29,70,00,000 रुपये म्हणजेच प्रत्येकी कुटुंबाला 1,00,000 रुपये देण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. या शासनामार्फत आतापर्यंत 35,005 जिल्हे जे कार्यालयात प्राप्त असून पुढील 15 दिवसामध्ये तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. पात्र लाभधारकांना जवळच्या बालविकास संकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधावे असे मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे. या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शीतपत्रिके धारकांना कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे. मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीला 6,000 रुपये, तसेच 6वीत 7,000 रुपये आणि 8वीत 8,000 रुपये तर लाभधारी वयाचे जे मुलीचे जर वय 18 वर्ष झाले तर तिला 75,000 रुपये प्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर आता जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींनाही लागू असणार आहे. तसेच एक मुलगा एक मुलगी असलेल्या मुलीला लागू होणार आहे. लाभधारी कुटुंबाचे वार्षिक जे उत्पन्न आहे ते 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. या योजनेची ही एक महत्त्वाची अट आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.